राज्याच्या राजकारणात हनुमान चालीसा पठणावरून झालेला जुना वाद हा पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे। कारण नागपुरात होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाला भाजप नेत्या नवनीत राणांनी आव्हान दिलं। अमरावतीतील हनुमानगडीवर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा नवनीत राणांनी केली। मविया सरकारच्या काळात उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर नवनीत राणांनी हनुमान चालीसा पठण केलं होतं, तेव्हा त्यांना 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती। आता उद्धव ठाकरे नागपुरात आंदोलन करणार असल्यानं राणा विरुद्ध ठाकरेवादाला फोडणी मिळण्याची शक्यता आहे। अठरा तारखेला जिकडे उद्धव ठाकरे हनुमान चालीसा वाचतील आणि त्या ठिकाणी नवनीत राणा हनुमान चालीसा वाचेल आणि त्या हनुमान चालीसाच्या माध्यमातून जे खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरेंचा अहंकार होता तो त्यांनी बाजूला ठेवून देवाच्या चरणी आलेले आहे आणि सद्बुद्धी बजरंग बलीनं त्यांना जी दिलेली आहे त्याबद्दल हनुमान चालीसा वाचन नवनीत राणा करणार आहे आणि त्याच्या माध्यमातून हनुमानगडीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण सुद्धा देणार आहे की इथे येऊन सुद्धा आपण हनुमान चालीसा वाचा। 18 तारखेला जो आंदोलन होणार आहे त्याला त्या भूमिकेला प्रत्युत्तर म्हणून नवनीत राणा अमरावतीच्या हनुमानगडीवर हनुमान चालीसाचे पठण करणार आहे। नवनीत राणा वगैरे चिल्लर विषय याच्यावर मी काय बोलत नाही। नवनीत राणा वगैरे चिल्लर विषय याच्यावर मी काय बोलत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।